सध्या देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे। आपल्याला माहिती आहे की आपण यापूर्वीच गेल्या 15 दिवसापासून पुढील 10 ते 12 दिवसाचा पावसाचा खंड महाराष्ट्रामध्ये पडेल किंवा देशामध्ये पडेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज पूर्णतः सत्यात उतरलेला आहे। परंतु मान्सून पुन्हा सक्रिय होण्याच्या संदर्भातील संकेत देखील आलेले आहेत आणि त्यामुळे वातावरण बदलण्याच्या संकेताबरोबरच पुन्हा पावसाळी वातावरण कसं तयार होईल, कधी तयार होईल, किती तयार होईल या संदर्भातील अंदाज इथून पुढे महत्त्वाचे असतील। शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे तयार झालेली भीती आपण त्या खंडामुळे कमी केलेली होती आणि खंडमय परिस्थिती असल्यामुळे आणि हलका पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करणं सोपं होणार आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये मुबलक अशा प्रकारच्या मशागतीसाठी वेळ मिळणार आहे आणि मशागत झाल्यानंतर जे हलके पाऊस होतील त्यावर आपण पेरणी करू शकता, कारण नंतर महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला पाऊस होणार आहे। ज्यांच्याकडे कमी पाऊस आहे त्यांनी 12-13 तारखेनंतर जो पाऊस पेरणीयोग्य होणार आहे त्यावर पेरणी करावी, ते आणखी सोपं पडेल। आपण भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर जाऊन बघितलं तर प्रोग्रेस ऑफ मान्सून ही पूर्णपणे थांबलेली आहे। महाराष्ट्रात मान्सून काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये आला, पूर्व भारतामध्ये आला आणि तो पूर्णतः थांबलेला आहे आणि तो जवळपास 10 ते 12 तारखेपर्यंत थांबण्याची शक्यता आहे। आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की गोंदिया आणि गडचिरोलीत थोडीफार ढगाळ परिस्थिती किंवा हलका पाऊस होऊ शकतो। या पलीकडे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातले पूर्णपणे पावसाचं वातावरण संपलेलं आहे। पूर्व भारतामध्ये केवळ मेघगर्जनेसह पाऊस काही तुरळक भागात पडतोय। आपण जर जीएफएस मॉडेलनुसार सध्या अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग असू शकतात। बाकी महाराष्ट्रात कुठेही पावसाळी परिस्थिती असणार नाही 1 तारखेला। 2 तारखेला देखील कोकण किनारपट्टीत तेही दक्षिण कोकणात पावसास अनुकूल ढग आहेत। इतरत्र महाराष्ट्रात कुठेही पावसाळी परिस्थिती नाही। थोडं उत्तर भारतामध्ये WD मुळे पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि आता दोन्ही समुद्रात थोडे बाष्प असल्यामुळे त्याची ट्रप या भागात जोडली जाऊ शकते। त्यामुळे थोडं राजस्थान, गुजरातच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होते। त्यामुळे महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो। तीच परिस्थिती 4 तारखेला आहे, परंतु महाराष्ट्रातला पावसाचा खंड सातत्याने चालूच आहे। 5 तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रात होणार नाही। तसंच 6 तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आहे, परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात पावसाची नोंद होऊ शकते। 7 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे। मात्र 8 तारखेला मृग नक्षत्राचा योग या दिवशी आहे आणि मृग नक्षत्राचा पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावेल असा एक पहिला अंदाज जीएफएस मॉडेलने दिला आहे। मात्र भारतातील इतर राज्यात केवळ पूर्व राज्यांमध्ये जिथे मान्सून दाखल झाला आहे तिथे एक पाऊस आहे आणि महाराष्ट्रात फक्त पाऊस आहे। हे पावसाळी वातावरण 9 तारखेला थोडं कमजोर होईल, परंतु वेरळ महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस असणार आहे। 10 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती असणार आहे, परंतु दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जीएफएस मॉडेलचा अंदाज बघितलाय, महाराष्ट्रात पावसाचा खंड 10 तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे। थोडीफार मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाची शक्यता आहे। या पलीकडे फारसं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही, परंतु आपण जर ECMWF मॉडेलनुसार अंदाज बघितलं तर याही मॉडेलने थोडं दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे 1 तारखेला। 2 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली, पावसाची शक्यता नाही। 3 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवली आहे, विशेष पावसाची शक्यता नाही। 4 तारखेला हे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती असेल। पूर्व भारतातील आणि उत्तर भारतातील पावसाळी वातावरणाचा थोडा परिणाम मध्य भारतावर होण्याची शक्यता आहे। 5 तारखेला या मॉडेलने थोडं उत्तर महाराष्ट्रात हलका शिडकाव्याची शक्यता व्यक्त केली आहे। 6 तारखेला विशेष जोर नाही। 7 तारखेला ढगाळ परिस्थिती वाढू शकते। 8 तारखेला ECMWF मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आणि त्याचा
अंदाज हा दोन्ही मॉडेलचा वेगवेगळा आहे, परंतु या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे. 9 तारखेलाही या मॉडेलने मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे विरळ स्वरूपामध्ये. 10 तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणेकडून बदलू लागेल. आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये एक अंदाज पहिल्यांदा व्यक्त केला होता की मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची जी परिस्थिती आहे ती 10-11 तारखेपासून होते आणि आत्ता आपल्याला दिसतंय की 11 तारखेला दोन्ही समुद्रात मान्सून रिॲक्टिव्ह होणार आहे. 12 तारखेला आपण बघतो की केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात देखील जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा भारताच्या भूभागावर परिणाम होऊ लागला आहे. कारण आपण बघतो आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये प्रत्यक्ष पावसाचा अंदाज 12 तारखेपासून आहे. आणि 13 तारखेला आपण बघतो की ज्या भागामध्ये मान्सून आलेला आहे त्या भागापर्यंत पुन्हा मान्सून, ज्याला आपण म्हणतो की सक्रिय होणे, म्हणजे मान्सून पुन्हा सक्रिय व्हायला सुरुवात होते आहे. आणि 2 कमी दाब, एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. मी सकाळच्या व्हिडिओमध्येही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर पहिला कमी दाब बंगालच्या उपसागरातून आता सरकण्याची शक्यता आहे. शिवाय दोन्ही समुद्रामध्ये सिस्टम कार्यरत होत आहेत आणि दोघांची एकत्रीकरणच महाराष्ट्र होण्याची शक्यता असल्यामुळे तेलंगणा आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती पुन्हा एकदा 14-15 तारखेपासून निर्माण होऊ शकते. आपण पहिल्या 5 दिवसामध्ये 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत जर लक्ष दिलं तर केवळ कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल परिस्थिती आहे. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी पावसाची परिस्थिती नाही. आपण जेव्हा हा अंदाज 10 तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं पावसाळी वातावरण वाढतंय. केवळ विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण कमी राहणार आहे. मात्र हाच अंदाज आपण जेव्हा पुढे आणखी 5 दिवसासाठी वाढवतो, म्हणजे पूर्ण 15 दिवसाचा अंदाज आपण जर बघितला तर 14 तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर एक बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला दोन्ही ठिकाणी मान्सून रिॲक्टिव्ह होणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने विशाखापट्टणम आणि विजयवाडाकडून एक कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे. आपण तो विषय सकाळच्या व्हिडिओमध्येही चर्चा केलेली आहे आणि तो अंदाज अजून देखील कायम आहे. आपण जर या मॉडेलचा अंदाज बघितला तर जवळपास 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र 5 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. 6 तारखेला मुंबईत आणि नाशिकच्या काही भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात. 7 तारखेला देखील थोडं पुणे, अहिल्यानगर, सातारा, मुंबई